नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। आज आम्हाला थोडी रोपं लावायची आहेत म्हणून पप्पा जरा वाफोई साफ करून देतात मम्मीला। ते रोज पाणी जाऊन आणि असं चालत ते सगळं बसलं आहे ना, म्हणून थोडंसं हे करतात। गुचक्या लागल्यात मला, आठवण काढते काय माहीत। हे बघा कशा कशाची झाडं आहेत तुम्हीच सांगा आता कमेंटमध्ये। मम्मी म्हणली वांग्याची आहेत, 2-3 फुलांची आहेत। हे बघा टमाटरची आहेत, असे 2-3 प्रकारचे आणले होते रोपं। ते वांगी, ते काळ्या कलरची लांब वांगे नसतात का, ते भरताला यूज करतात, तसेवाले वांग्यांची रोपं आणलेली आहेत। ही आमची पहिली लावलेली, तर एखादं वांग येतं चांगलं, नाही ते बघा आता हे होतं ह्याला, हे पण किडकच आहे। कांदे पण चांगले आलेत, बरेच मोठे झालेत। आणि मम्मी इथं वरून बाला मिरच्यांची रोपं लावती। गवत चांगलं आलेलं आहे, म्हणजे आमच्या म्हणजे एक टायमाला जर एवढं कापलं ना तर पोट भरतं आहे त्यांचं। आणि सारखं पाणी देत असल्यामुळं, म्हणजे सारखं म्हणजे रोजच नाही पण एक दिवसाआड असं पाणी देत असल्यामुळं गवत पण लगेच पाठी वाढत चाललेलं आहे। मम्मी मिरच्यांची रोपं वरून बांधलाच लावत चाललेली। आता जास्त असं व्हिडिओ टाकतच नाही मित्रांनो, ते आमच्या शेळीची तब्येत खराब झाल्यापासून तिचं एक कळ मेलं, ते दुसरं आहे ते पण थोडं असं नाजूकच आहे। तिला दूध कमी आहे आता, म्हणजे तिची तब्येतच खराब आहे। तर तशी उभी राहून आता चालते, स्वतः सगळं करते, पण तरी पण असं त्याच्यामुळे जास्त अशी इच्छा होत नाही। कोथिंबीर बघा, मेथीला तर काय झालं, मरायलाच लागली। मेथी मुंगस खातात। बरं आहे यांचं, जे भेटल ते खातात, काही आहे त्यांना हे नाही का आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे। मुळे पण सगळे उगवलेत चांगले, पण आता खालतून असतील का नसतील मम्मी, का ते पण मुंगस मुळे आपण लई जवळ असे बी टाकून दिले आहे ना, खाली वाढायला जागा नाही ठेवली का, उगवतात असे पण। शापू मस्त आहे, शापूला काहीच त्रास नाही ना, शापू पिवळा नाही पडला काय नाही, एकदम मस्त आहे शापू। खाली हळद पण बघा जशी सुकलेत पानं। लाव मग, मला लावून टाक ना। हे बघ किती कुत्रा बसण्यात काय काय म्हणजे होतं, कुत्रा कसे बसतील तिथे येऊन। हे काय सगळं ठीक आहे मित्रांनो, हे राजमा पण उगवला आहे चांगला। हल्ली मित्रांनो असं म्हणजे खूप ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत आमच्या घरामध्ये, जसं भेंडी, आता शापू, मेथी पण आता सुकायला लागले, हे म्हणजे खराब व्हायला लागले। तर मम्मी अशी थोडीच उपटून न्यायला लागले, कारण ती खराबच व्हायला लागली इथं ठेवून, म्हणून आपलं जेवढी आहे तेवढीच 2-2 पानाची भाजी करून खाल्लेली बरी आहे ना। ते सगळं नाश होण्यापेक्षा तेवढंच खाल्लेलं बरं।
कोथिंबीर तर मस्त उगवले. म्हणजे असं खूप हिरवं हिरवं खातो आहे सध्या तरी. किती दिवस चालेल काय माहीत. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. छान छान कमेंट करत जा. खूप खूप धन्यवाद.